नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 6. विम्याची तत्वे स्पष्ट करा. ह्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण विमा म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्याचबरोबर विम्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या ज्या संज्ञा होत्या त्यांचा अभ्यास देखील आपण आधीच्या लेक्चर मध्ये केला होता. आज आपण बघणार आहोत की विम्यामध्ये कोणती तत्वे महत्त्वाची आहेत. बघा, पहिलं तत्व दिलेलं आहे परमोच्च विश्वासाचे तत्व. सर्व प्रकारच्या विमा करारामध्ये दोन्ही पक्ष म्हणजे एक असतो विमाधारक जो व्यक्ती विमा काढतो तो, आणि दुसरं म्हणजे विमा देणारा म्हणजे विमा कंपनी, असे दोन्ही पक्ष एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. विमाधारक आणि विमा हमीदाराने सर्व भौतिक गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा विम्याचा करार केला जातो किंवा विमाधारक विमा पॉलिसी घेण्यासाठी कंपनीमध्ये जातो किंवा त्यासाठी अर्ज करत असताना विमाधारकाने ज्या गोष्टी विमा हमीदार कंपनीने सांगितलेल्या असतील त्या सर्व गोष्टींची अचूक माहिती दिली पाहिजे, स्पष्ट माहिती दिली पाहिजे. ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा असता कामा नये, म्हणजेच संपूर्ण खरी माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे. त्याचबरोबर विमा कंपनीने देखील म्हणजे विमा हमीदाराने देखील विमाधारकाला विम्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण खरी माहिती दिली पाहिजे, स्पष्ट माहिती दिली पाहिजे, पूर्ण माहिती दिली पाहिजे. विमाधारकाने विमा हमीदारास विषय बाब संदर्भात संपूर्ण, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरवली पाहिजे. विषय बाब म्हणजे ज्या गोष्टीचा विमा काढला जाईल त्याबाबत विचारलेली माहिती. उदाहरणार्थ, जर आपण गाडीचा विमा काढला तर गाडी काय झाली, विशेष बाब झाली. समजा आपण जीवनाचा विमा काढला तर त्या व्यक्तीचं जीवन हे झालं विषय बाब झालं. समजा आपण आपली जी कंपनी आहे त्याचा विमा काढला तर कंपनी काय झाली, विशेष बाब झाली. मग ज्या विशेष बाबीचा आपण विमा काढत आहोत त्याबाबत कंपनीने म्हणजे विमा कंपनीने जी जी माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती स्पष्ट आणि बिनचूकपणे दिली गेली पाहिजे. ती माहिती देत असताना कोणत्याही ठिकाणी कुठेही असत्य माहिती देता कामा नये. त्याचप्रमाणे विमा हमीदाराने कराराच्या अटी व शर्तींची संबंधित माहिती विमाधारकास प्रदान करणे आवश्यक आहे. म्हणजे जसं विमाधारकाने ज्या गोष्टीचा विमा काढायचा आहे त्याबाबत जेवढी माहिती विचारली जाईल तेवढी स्पष्टपणे दिली पाहिजे, अचूकपणे दिली पाहिजे, संपूर्ण खरी माहिती दिली पाहिजे, कोणत्याही ठिकाणी खोटी माहिती देता कामा नये. त्याचबरोबर विमा हमीदाराने म्हणजे विमा कंपनीने देखील विमाच्या बाबतीमध्ये ज्या काही अटी आहेत, ज्या काही शर्ती असतील, जे काही नियम असतील त्याची संपूर्ण माहिती विमाधारकास दिली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूनी म्हणजे विमाधारक आणि विमा हमीदार या दोन्ही बाजूंनी जी काही माहिती दिली जाईल ती पूर्ण असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे आणि अचूक असली पाहिजे. पूर्ण, योग्य आणि स्पष्ट माहिती प्रदान करण्यास विमाधारक अयशस्वी झाल्यास विमा हमीदार दावा फेटाळू शकतो. म्हणजे विमा हमीदाराने जी जी माहिती मागितलेली आहे ती माहिती पूर्ण दिली गेली पाहिजे, स्पष्ट दिली गेली पाहिजे आणि अचूक दिली गेली पाहिजे, म्हणजे खरी माहिती दिली गेली पाहिजे. आणि समजा विमाधारकाने म्हणजे ज्या व्यक्तीने विमा काढलेला आहे त्याने माहिती देताना चुकीची माहिती दिली, असत्य माहिती दिली किंवा पूर्ण माहिती दिली नाही, असं जर नंतर आढळलं तर विमा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमाधारकाने जो विम्यासाठी नुकसान भरपाईसाठी जो दावा केलेला आहे तो दावा फेटाळू शकते किंवा नामंजूर करू शकते.
कारण की विमाधारकाने चुकीची माहिती दिली, या आधारावर आपल्या विम्याचा जो दावा आहे तो फेटाळण्याचा अधिकार, तो नाकारण्याचा अधिकार विमा कंपनीला असतो. आणि म्हणून विमा कंपनीला जेव्हा तुम्ही माहिती देणार असाल तेव्हा ती माहिती स्पष्ट दिली गेली पाहिजे, अचूक दिली गेली पाहिजे आणि पूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. इथे एक उदाहरण बघा. श्री शंतनू यांनी विमा घेताना त्यांच्या हृदय शस्त्रक्रिये संबंधी माहिती दिली नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर विमा संस्थेला या वस्तुस्थितीची माहिती मिळाली. श्री शंतनू यांनी विमा घेताना योग्य व पूर्ण माहिती न पुरवल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला, वारसदारांना विमा संस्थेने भरपाई देण्यास नकार दिला. बघा, या ठिकाणी एक जीवन विमाचं उदाहरण दिलेलं आहे. श्री शंतनू नावाचे व्यक्ती आहे, त्यांनी जीवन विमा घेतला आणि जेव्हा जीवन विमा घेतला जातो तेव्हा ती कंपनी, विमा देणारी कंपनी आपल्याकडनं संपूर्ण माहिती घेते. आपलं नाव काय आहे, आपलं वय काय आहे, आपल्याला कोणतं व्यसन आहे का, यापूर्वी आपल्याला कोणता आजार आहे का, कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत किंवा नाहीत, याची संपूर्ण माहिती विमा कंपनी आपल्याला विचारत असते. आणि ही माहिती आपण अचूकपणे दिली पाहिजे, खरी दिली पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हे तत्व पाळायचं असतं. परंतु या ठिकाणी काय केलं, श्री शंतनू यांनी माहिती देत असताना चुकीची माहिती दिली. म्हणजे त्यांची हृदयासंबंधी शस्त्रक्रिया झाली होती, परंतु त्याची माहिती कंपनीला दिली नाही, म्हणजे ही माहिती लपवून ठेवली. याचाच अर्थ श्री शंतनू यांनी खोटी माहिती विमा कंपनीला पुरवली. त्यानंतर कालांतराने श्री शंतनू यांचा मृत्यू झाला. आता या ठिकाणी जरी त्यांचा मृत्यू झाला तरी विम्याची जी रक्कम आहे ती त्यांच्या कुटुंबाला मिळणार नाही. कारण की विमा कंपनीच्या ते नंतर लक्षात आलं, चौकशी अंती त्यांना असं कळालं की श्री शंतनू यांची आधीच हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. आणि लपवून ठेवली असल्या कारणामुळे विमा कंपनी जो कुटुंबाला नुकसान भरपाई देणार होती ती फेटाळू शकते, नाकारू शकते. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की विमा कंपनीने श्री शंतनू यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. आणि म्हणून सांगितलं जातं, विमा कंपनीला जेव्हा तुम्ही माहिती देतील तेव्हा ती माहिती पूर्ण असली पाहिजे, सत्य असली पाहिजे. हा, जर एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल, एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, त्याची माहिती देखील विमा कंपनीला दिली गेली पाहिजे. अशा वेळी देखील आपल्याला विमा मिळतो. अशा वेळी देखील विमा मिळतो. फरक एवढा असतो की अशा वेळी जो विम्याचा हप्ता आहे तो थोडासा वाढलेला असतो. त्यामुळे खोटी माहिती न देता खरी माहिती देणे हे जास्त उपयोगी पडणार आहे. दुसरं आहे विमा हिताचे तत्व. विमा हिताचे तत्व म्हणजे विषय बाबीमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. आता विमा हिताचे जे तत्व आहे ते विषय बाबीमध्ये विमाधारकाचे कशा प्रकारे आर्थिक हित गुंतलेले आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता विषय बाब म्हणजे काय, तर ज्या गोष्टीचा आपण विमा काढतो त्याला म्हटलं जातं विषय बाब. विम्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं, विषय बाब. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, विमाधारकाचं त्या विषय बाबीमध्ये आर्थिक हित गुंतलेलं असलं पाहिजे. विमाधारकाला विषय बाबीमध्ये काहीतरी आर्थिक स्वारस्य असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा विमा आपण काढणार आहोत त्या गोष्टीमध्ये आपलं कोणत्या तरी प्रकारे आर्थिक हित गुंतलेलं असलं पाहिजे. विमा हिताचे तत्व सर्व प्रकारच्या विम्यास लागू पडते आणि हे जे तत्व आहे ते सर्व प्रकारच्या विम्यास लागू पडते. म्हणजे जीवन विमा असेल, अग्नि विमा असेल, सागरी विमा असेल, कोणत्याही प्रकारचा जरी विमा असेल तरी त्याला विमा हिताचे तत्व लागू पडते. विषय बाबीवर विमा उतरवणे आवश्यक असते जेव्हा त्या विषय बाबीचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते. म्हणजे जोपर्यंत ती विषय बाब आहे तोपर्यंत विमाधारकास आर्थिक फायदा होत असतो किंवा त्याची आर्थिक जी स्थिती आहे ती सांभाळली जाऊ शकते. तर विषय बाब नसल्यामुळे त्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. आणि जर ती विषय बाब नसेल आणि ती विषय बाब समजा नसेल तर त्या व्यक्तीला आर्थिक तोटा होऊ शकतो.
म्हणजे जोपर्यंत ती विषय बाब आहे तोपर्यंत त्याला आर्थिक फायदा होतो किंवा त्याची आर्थिक जपवणूक केली जाते. परंतु समजा ती विषय बाब नसेल तर त्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. अशा प्रकारची जी विषय बाब असेल त्याचा विमा काढण्याचा अधिकार विमाधारकास असतो. उदाहरणार्थ, आपली समजा गाडी असेल आणि आपण ती गाडी विकत घेतली असेल तर ती गाडी जोपर्यंत आहे याचाच अर्थ आपल्याला त्यापासून कोणता तरी फायदा होत आहे. आणि गाडी नसेल तर आपल्याला त्यापासून कोणत्या तरी प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, कारण की गाडी घेत असताना आपण त्या गाडीसाठी किंमत मोजलेली आहे. उद्या समजा त्या गाडीचा अपघात झाला किंवा ती गाडी चोरीला गेली तर आपलं आर्थिक नुकसान होणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीचं, ज्या व्यक्तीची गाडी त्याच्या मालकीची आहे त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मग या ठिकाणी गाडी काय झालं, विषय बाब झालं. म्हणजे तो व्यक्ती आपल्या गाडीचा विमा काढू शकतो, कारण की जर ती गाडी नसेल, गाडीचा अपघात झाला किंवा गाडीचं नुकसान झालं तर त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणून तो व्यक्ती त्या गाडीचा विमा काढू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्ती संदर्भात स्वतःचे जीवन किंवा मालमत्ता हे विमाहित असते. एखाद्या व्यक्तीला त्याचे स्वतःचे जीवन देखील, जीवनामध्ये देखील विमाहित असू शकते, कारण की जोपर्यंत त्या व्यक्तीचं जीवन आहे तोपर्यंत त्याला आर्थिक फायदा होत असतो. आणि समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची झळ कुटुंबातील लोकांना बसणार आहे, कुटुंबातील लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. आणि म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील जी विमाहित लपलेलं असतं. व्यावसायिकाला त्याच्या मालमत्तेत आणि संपत्तीमध्ये विमाहित असते. एखादा व्यावसायिक आहे, त्या व्यावसायिकाची जी काही मालमत्ता असेल, त्याची कंपनी असेल, त्याच्यामध्ये त्याला विमाहित असू शकते किंवा असते. कारण की उद्या समजा त्या कंपनीचं नुकसान झालं, कंपनीला आग लागली, भूकंप झाला किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीमुळे कंपनीचं नुकसान झालं तर त्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं, त्याला आर्थिक फटका बसू शकतो. आणि म्हणून त्या मालकाचं, त्या व्यापाऱ्याचं, त्या व्यावसायिकाचं त्याच्या मालमत्तेमध्ये, त्याच्या संपत्तीमध्ये विमाहित असतं. तर अशा प्रकारे आपण ज्या गोष्टीचा विमा काढणार आहोत त्या गोष्टीमध्ये आपलं विमाहित असलं पाहिजे. आणि थोडक्यात दुसऱ्या बाबी म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विमा काढणार आहोत त्या गोष्टीवर आपला मालकी हक्क असला पाहिजे. आपला समजा मालकी हक्क त्या गोष्टीवर असेल याचाच अर्थ ती गोष्ट नसल्यामुळे किंवा त्या गोष्टीचं नुकसान झाल्यामुळे आपल्याला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. जीवन विम्यामध्ये जीवन ही विमाहिताची बाब आहे. विमाहित हे जीवन विमा घेताना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. अग्नी आणि सागरी विम्यामध्ये विमा घेतेवेळी आणि तोटा होण्याच्या वेळी विमाहित अस्तित्वात असणे आवश्यक आहे. तर जीवन विम्यामध्ये व्यक्तीचं जीवन ही विमाहिताची बाब समजली जाते. आणि त्याचबरोबर अग्नी आणि सागरी या प्रकारचा विमा जेव्हा काढला जातो त्यावेळी ज्या गोष्टीचा आपण विमा काढणार आहोत त्यावेळी आणि तोटा झाल्यानंतर त्या गोष्टीमध्ये आपलं विमाहित असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपलं विमाहित ज्या गोष्टीमध्ये असेल त्या गोष्टीचा विमा आपण काढू शकतो. तिसरं आहे नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्याच आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी होय. नुकसान भरपाईचे तत्व हे अग्नी, सागरी आणि सर्वसाधारण विम्यास लागू आहे. हे तत्व जीवन विम्यास लागू नाही. लक्षात ठेवून द्या, नुकसान भरपाईचे जे तत्व आहे, जे अग्नि विमा असेल, सागरी विमा असेल आणि सर्वसाधारण जे विमे असतात त्यांच्यासाठी लागू आहे, परंतु जीवन विम्यास नुकसान भरपाईचे तत्व लागू नाही. कारण कोणतीही जीवनहानी ही आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस विम्याची वास्तविक रक्कम अदा केली जाते. या तत्वानुसार विमा हमीदार विमाधारकास झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास बांधील असतो. वास्तविक नुकसान भरपाईची रक्कम विमा राशी किंवा तोटा यापैकी जे कमी असेल इतकीच मर्यादित असते. उदाहरण बघा, जर रुपये 2 लाखाची मालमत्ता
ही रुपये 1,00,000 एवढी विमा संरक्षित असेल आणि संपूर्ण मालमत्ता आगीने नष्ट झाली तर रुपये 1,00,000 एवढ्या भरपाईचा दावा विमाधारक करू शकतो. नुकसान भरपाईचे तत्व म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे, जेवढं आपलं नुकसान झालं असेल तेवढ्याच रकमेचं नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून मिळू शकते. आता ह्यामध्ये कसं सांगितलंय बघा, की समजा आपली एखादी संपत्ती आहे किंवा आपली एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचा आपण 5,00,000 रुपयाचा विमा काढला, त्या कंपनीला आग लागली, आगीमध्ये आपलं 2,00,000 रुपयाचं नुकसान झालं. कितीचं नुकसान झालं? 2,00,000 रुपयाचं. आता आपण विमा कितीचा काढला होता? 5,00,000 रुपयाचा, परंतु प्रत्यक्षात आपलं नुकसान किती झालेलं आहे? फक्त 2,00,000 रुपये. मग या ठिकाणी विमा कंपनी आपल्याला फक्त किती देईल? 2,00,000 रुपयेच देणार. म्हणजे नुकसान भरपाईच्या तत्वानुसार काय सांगितलंय, जेवढं खरं तुमचं नुकसान झालेलं आहे तेवढी रक्कम तुम्हाला मिळते, किंवा विम्याची जी रक्कम आहे ती त्याच्यापैकी जे कमी असेल ती रक्कम तुम्हाला दिली जाईल. आता उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 2,00,000ची जी मालमत्ता होती त्या मालमत्तेचा 1,00,000 रुपयाचा विमा काढला होता. म्हणजे मालमत्ता 2,00,000 रुपयाची होती, परंतु आपण त्याचा विमा फक्त कितीचा काढला होता? 1,00,000 रुपयाचा विमा काढला होता. संपूर्ण मालमत्ता आगीने नष्ट झाली, संपूर्ण मालमत्ता आगीने नष्ट झाली. आणि या ठिकाणी बघा, प्रत्यक्षात मालमत्तेची एकूण किंमत 2,00,000 रुपये होती, आपण विमा फक्त कितीचा काढला होता? 1,00,000 रुपयाचा काढला होता. मग या ठिकाणी विमा कंपनी आपल्याला फक्त 1,00,000 रुपये देणार. जरी आपला मालमत्ता जी होती ती 2,00,000ची जरी असली तरी आपण विमा कितीचा काढला होता? फक्त 1,00,000 रुपयाचा, आणि म्हणून नुकसान भरपाई म्हणून आपल्याला फक्त 1,00,000 रुपये दिले जातील. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जेवढी नुकसान आपलं झालं असेल तेवढीच, किंवा विम्याची जी रक्कम असेल त्याच्यामध्ये जे कमी असेल तेवढी रक्कम आपल्याला विमा कंपनीकडून मिळत असते. परंतु हे जे तत्व आहे ते तत्व जीवन विम्याला लागू नसतं. का बरं जीवन विम्याला लागू नसतं? कारण की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आपण किंमत करू शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 10,00,000 रुपयाचा विमा काढला असेल, जीवन विमा काढला असेल, आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची किंमत किती नुकसान झालंय हे आपल्याला ठरवता येणार नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी विमा जर 10,00,000 रुपयाचा काढला असेल तर पूर्ण 10च्या 10,00,000 रुपये त्यांच्या कुटुंबियाला दिले जातील. कारण की या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर किती नुकसान झालेलं आहे, त्याच्या मृत्यूमुळे किती नुकसान झालेलं आहे याचं मोजमाप करता येत नाही. हा, मालमत्ता असेल, एखादी गोष्ट असेल, तर त्याचं जर नुकसान झालं तर त्याचं मोजमाप करता येतं, पैशामध्ये त्याची व्हॅल्यू करता येते. तर अशा प्रकारे नुकसान भरपाईचे तत्व हे जीवन विम्यास लागू होत नाही. चौथं बघा, प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. या तत्वानुसार विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेच्या मालकीचा हक्क विमा हमीदाराकडे किंवा विमा संस्थेकडे जातो. नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हाच हे तत्व लागू होते. म्हणजे ह्या तत्वानुसार आपण ज्या गोष्टीचा विमा काढलेला आहे त्या गोष्टीचं समजा नुकसान झालं आणि विमा कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई जर दिली, तर ज्या गोष्टीचा आपण विमा काढला होता आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे ती गोष्ट कोणाच्या मालकीची होते? तर विमा हमीदाराच्या म्हणजे विमा कंपनीच्या मालकीची होते. म्हणजे विमा धारकाचा हक्क, मालकी हक्क त्या गोष्टीवरून निघून जातो, त्या वस्तूवरून निघून जातो, कारण की ती गोष्ट कोणाच्या मालकीची होऊन जाते? विमा कंपनीच्या मालकीची होते. परंतु हे कधी लागू पडतं? जर ज्या गोष्टीचं नुकसान झालेलं आहे त्याची काही किंमत बाकी राहिली असेल तर. जर समजा त्याची काहीच किंमत बाकी राहिली नसेल तर विमा कंपनी देखील ती वस्तू घेऊन करणार काय? आणि म्हणून जर त्या वस्तूची किंमत काही बाकी राहिली असेल तरी ती वस्तू कोणाच्या मालकीची होते? विमा कंपनीच्या मालकीची होते. परंतु हे जे तत्व आहे ते जीवन विम्याला लागू पडत नाही. कारण की समजा एखाद्या व्यक्तीचा जीवन विमा काढला असेल,
10 लाख रुपयाचा जीवन विमा काढलेला आहे अ नावाच्या व्यक्तीने. अ नावाच्या व्यक्तीचा कालांतराने मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर 10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियाला दिले. मग काय अ व्यक्तीचा जो काही मृतदेह आहे तो विमा कंपनी घेऊन जाईल का? तर तसं होऊ शकत नाही, तसं शक्य नाही. म्हणजेच प्रत्यासन जे तत्व आहे ते जीवन विम्याला लागू पडत नाही, परंतु इतर ज्या गोष्टी असतात त्यांना हे तत्व लागू पडतं. उदाहरणार्थ बघा, श्री अ यांच्याकडे दुचाकी वाहन आहे, म्हणजे अ नावाचा व्यक्ती आहे त्याच्याकडे दुचाकी वाहन म्हणजे टू व्हीलर आहे. वाहन चोरीला गेले आणि त्यानंतर श्री अ यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद केली आणि त्याचे जे वाहन आहे म्हणजे अ नावाचा जो व्यक्ती आहे त्याचे जे वाहन आहे म्हणजे टू व्हीलर आहे, गाडी आहे, ती चोरीला गेली आणि गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोलीस ठाण्यामध्ये केली. पोलिसांकडून अहवाल मिळाल्यानंतर विमा संस्थेने वाहनाच्या नुकसानाची संपूर्ण भरपाई श्री अ यांना दिली आणि पोलिसांकडून त्या प्रकारचा अहवाल मिळाला की हो, जे अ नावाची व्यक्ती आहे त्याची गाडी खरोखर चोरीला गेलेली आहे. तशा प्रकारचा अहवाल विमा कंपनीला प्राप्त झाला आणि त्यामुळे विमा कंपनीने त्यांची जी काही नुकसान भरपाई होती, गाडीची किंमत होती, तेवढी सर्व किंमत मिस्टर अ म्हणजे अ नावाचा जो व्यक्ती आहे त्याला दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरी झालेले वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर कालांतराने पोलिसांना जे वाहन चोरी झालं होतं, जी गाडी चोरी झाली होती त्याचा शोध लागला आणि ते जे वाहन आहे, ती जी गाडी आहे ती आपल्या ताब्यामध्ये घेतली. अशा परिस्थितीत वाहन मालकाचा सदर वाहनावर कोणताही अधिकार दावा नाही, कारण वाहन मालकीचे हक्क विमा संस्थेकडे हस्तांतरित झाले नुकसान भरपाई दिल्यामुळे. आता या ठिकाणी बघा, आता पोलिसांना ती गाडी सापडली, त्यांनी त्याचा शोध घेतला, बरोबर. मग आता ही गाडी कोणाच्या मालकीची होणार? तर ही गाडी विमा कंपनीच्या मालकीची होईल. पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या गाडीवर आपला हक्क सांगू शकतो का? सांगू शकत नाही, कारण की त्या गाडीची संपूर्ण रक्कम त्यांना मिळालेली आहे. विमा कंपनीने त्यांना ऑलरेडी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम दिलेली आहे. हा, जर विमा कंपनीने संपूर्ण रक्कम दिली नसती तर मात्र अ ला त्या गाडीवर हक्क सांगता आला असता, परंतु या ठिकाणी विमा कंपनीने आधीच गाडीची संपूर्ण नुकसान भरपाई दिल्यामुळे ती गाडी सापडल्यानंतर त्याच्यावर अ चा हक्क राहणार नाही, तर त्या गाडीवर विमा कंपनीचा हक्क राहणार. विमा हमीदारास सदर वाहन विक्री करण्याचा अथवा भंगारात देण्याचा सर्व हक्क आहे. आणि मग विमा हमीदार म्हणजे जी कंपनी आहे, ती कंपनी सदरचं जे वाहन आहे ते दुसऱ्याला विकू शकते किंवा ते भंगारामध्ये देऊ शकते. तो त्या विमा कंपनीचा प्रश्न असणार आहे की ते वाहनाबरोबर काय करायचं, हा प्रश्न त्या विमा कंपनीचा असणार आहे. पाचवा आहे योगदानाचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करांसाठी लागू आहे, जिथे विमाधारक एका विषय बाबीसाठी एकापेक्षा अधिक विमा घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी एक विमाधारक एकाच विषय बाबीसाठी म्हणजे एकाच गोष्टीसाठी एकापेक्षा जास्त कंपनीकडून विमा घेतो, त्यावेळी हे तत्व लागू पडतं. जर त्यांनी एका गोष्टीसाठी एकाच कंपनीकडून विमा घेतला असेल तर हे तत्व लागू पडणार नाही. मग हे तत्व कधी लागू पडेल? जर एकाच गोष्टीसाठी एकापेक्षा जास्त कंपनीकडून विमा घेतला तर हे तत्व लागू पडतं. उदाहरणार्थ, आपली गाडी आहे आणि त्या गाडीचा विमा आपण एकापेक्षा जास्त कंपनीकडून घेतला, म्हणजे ICICI कंपनीकडनं देखील विमा काढला, बजाज कंपनी कडून देखील विमा काढला, LIC कडून देखील विमा काढला. जर अशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये योगदानाचे तत्व लागू पडते. परंतु लक्षात ठेवा, योगदानाचे जे तत्व आहे ते जीवन विम्याला लागू पडत नाही. इथे पुन्हा लक्षात ठेवा, योगदानाचे तत्व जीवन विम्याला लागू पडत नाही. बाकीच्या इतर ज्या गोष्टी असतात त्यांचा आपण जो विमा काढतो त्यासाठी हे तत्व लागू पडतं. या तत्वानुसार विमाधारक केवळ एका विमा संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदाराकडून वास्तविक नुकसानीच्या भरपाईचा दावा करू शकतो. मग ह्या तत्वानुसार आपण त्या गोष्टीचा
त्या वस्तूचा कितीही कंपन्यांकडून विमा काढून देत, पण आपल्याला जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती जेवढी एकूण नुकसान भरपाई झालेली आहे तेवढीच नुकसान भरपाई सर्व कंपन्यांकडून मिळणार आहे. आता बघा, एखाद्या विमा संस्थेने पूर्ण नुकसान भरपाई केली असेल तर ती विमा संस्था इतर संस्थांकडून प्रमाणित प्रपोर्शनेट विमा कंपनी रकमेचा दावा करू शकते. आता उदाहरणार्थ एक बघा, नंतर आपल्याला हे लक्षात येईल. कुमारी सायली यांनी आपली मालमत्ता दोन वेगवेगळ्या विमा हमीदारांकडे रुपये 2,50,000 ला संरक्षित केली आहे. म्हणजे कुमारी सायली आहे, त्यांनी आपली जी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, त्याचा विमा 2.5 लाख रुपयाचा विमा दोन वेगवेगळ्या कंपनीकडून काढलेला आहे. कितीचा विमा काढलेला आहे? 2,50,000 म्हणजे 2.5 लाख रुपयाचा विमा काढलेला आहे. किती कंपन्यांकडून काढलेला आहे? तर दोन वेगवेगळ्या विमा हमीदाराकडून, म्हणजे दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडून विमा काढलेला आहे. टी या विमा हमीदाराकडे 1 लाख मालमत्तेच्या किमतीच्या 2.5 आणि आर या विमा हमीदाराकडून रुपये 1,50,000. आता या ठिकाणी ज्या दोन कंपन्या आहेत, टी नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीकडे 1 लाख रुपयाचा विमा काढलेला आहे, तर आर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीकडे 1,50,000 म्हणजे 1.5 लाख रुपयाचा विमा काढलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 2.5 लाख रुपयाचा विमा कुमारी सायली यांनी काढलेला आहे. टी कंपनीकडून कितीचा? 1 लाख रुपयाचा. तर आर कंपनीकडून 1,50,000 रुपयाचा विमा काढलेला आहे. जर कुमारी सायली यांची 1,20,000 ची मालमत्ता नष्ट झाल्यास दोन्ही विमा संस्था वास्तविक नुकसानासाठी आपापला वाटा देतील. आता त्यांची एकूण मालमत्ता 2.5 लाख रुपयाची आहे, एकूण विमा त्यांचा 2.5 लाख रुपयाचा आहे, बरोबर. त्यापैकी 1 लाख रुपयाचा विमा टी कंपनीकडे आहे, तर 1,50,000 चा विमा आर कंपनीकडे आहे. याचाच अर्थ 2.5 एवढा विमा जो आहे तो कोणत्या कंपनीकडे आहे? टी कंपनीकडे. तर 3.5 एवढा जो विमा आहे तो कोणत्या कंपनीचा काढलेला आहे? आर कंपनीचा काढलेला आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कुमारी सायली यांची जी मालमत्ता आहे त्याचं 1,20,000 एवढं नुकसान झालं. कितीचं नुकसान झालं? 1,20,000. आता या ठिकाणी दोन्ही कंपन्या मिळून कुमारी सायली यांना 1,20,000 रुपये देणार. असं होणार नाही की टी कंपनी 1 लाख रुपये देणार आणि पुन्हा आर कंपनी 1,20,000 देणार, असं होऊ शकत नाही. कारण की जर असं झालं तर जेवढं नुकसान झालेलं आहे त्यापेक्षा जास्त रक्कम कुमारी सायली यांना मिळेल. आणि विमा हा नफा मिळवण्यासाठी नसतो, तर विमा हा फक्त नुकसान भरपाई मिळवण्यासाठी असतो. म्हणून या ठिकाणी कुमारी सायली यांना दोन्ही कंपन्या मिळून 1,20,000 रुपये दिले जातील. मग ते कशा प्रकारे दिले जातील? आता टी कंपनी जी विमा हमीदार आहे ती रुपये 48,000 रुपये तोट्याच्या 2.5 आणि आर कंपनी विमा हमीदार 72,000 रुपये तोट्याच्या 3.5 देईल. आता या ठिकाणी बघा, एकूण तोटा किती झालेला आहे? 1,20,000 रुपयाचे नुकसान झालेलं आहे. मग 1,20,000 च्या 2.5 जर आपण केले, 1,20,000 गुणिले 2 भागिले 5, तर रक्कम किती येईल? 48,000. किती येणार? 48,000. म्हणजे 48,000 रुपये कोण देणार? टी कंपनी देणार. आणि 1,20,000 गुणिले 3 भागिले 5 असं जर आपण केलं तर त्याचं उत्तर येईल 72,000. म्हणजे 72,000 रुपये कोण देणार आहे? आर कंपनी देणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही कंपनी मिळून कुमारी सायली यांना 1,20,000 रुपये दिले जातील. यालाच म्हटलं जातं योगदानाचे तत्व. परंतु लक्षात ठेवा, हे जे तत्व आहे ते जीवन विम्यास लागू पडत नाही. उदाहरणार्थ, अ नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने टी नावाच्या कंपनीकडून 10 लाख रुपयाचा जीवन विमा काढला. तसंच आर नावाच्या कंपनीकडून 15 लाख रुपयाचा जीवन विमा काढला. म्हणजे त्याने एकूण जीवन विमा कितीचा काढलेला आहे? 25 लाख रुपयाचा. कालांतराने अ नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा मृत्यू झाला. मग आता मृत्यू झाल्यानंतर त्याचे नुकसान किती झालेलं आहे आपल्याला काढता येणार आहे का? नाही. आधीच मी सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर
त्यामुळे किती आर्थिक नुकसान झालेलं आहे याचं मोजमाप करता येत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी टी नावाची जी कंपनी आहे ती देखील त्याची 10 लाख रुपये कुटुंबाला देणार आणि आर नावाची कंपनी 15 लाख रुपये कुटुंबाला देणार, म्हणजे एकूण कुटुंबाला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळेल. हा लक्षात. म्हणजे जीवन विमा आपण कितीही कंपन्यांकडून काढू शकतो आणि जर कोणाचा त्यामध्ये मृत्यू झाला तर संपूर्ण रक्कम कुटुंबाला दिली जाते. 6वा आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. अनिश्चित घटनेच्या बाबतीत विमाधारकाने मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विमा काढलेला आहे आणि समजा त्या गोष्टीचं नुकसान होत असेल तर ते नुकसान कमी करण्याचा प्रयत्न विमाधारकाने केला पाहिजे. विमाधारकाने तोटा कमी करण्यासाठी सर्व संभाव्य उपाय व पावले उचलणे आवश्यक आहे. म्हणूनच मालमत्तेचे रक्षण करणे आणि तोटा टाळणे ही विमाधारकाची जबाबदारी आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विमा काढलेला आहे त्याचं नुकसान होत आहे असं जर आपल्याला लक्षात येत असेल तर त्याचं नुकसान कशा प्रकारे कमी होईल किंवा त्याबाबत कोणत्या प्रकारची पावले उचलली तर त्याचं नुकसान जे होत आहे ते कमी होऊ शकतं याबाबत उपाययोजना केले पाहिजे, त्या प्रकारे पावले उचलणे आवश्यक आहे. म्हणजे मालमत्तेचे रक्षण करणे आणि तोटा टाळणे ही कोणाची जबाबदारी असणार आहे? विमाधारकाची जबाबदारी असणार आहे. विमाधारकाने ज्या मालमत्तेचा आपण विमा काढलेला आहे, ज्या गोष्टीचा आपण विमा काढलेला आहे त्याचं नुकसान कमीत कमी कसं होईल हे बघणे ही विमाधारकाची जबाबदारी असणार आहे. उदाहरणार्थ बघा, श्री जयंत यांच्या घराला आग लागलेली आहे. अशा परिस्थितीत श्री जयंत निष्क्रिय राहू शकत नाहीत आणि घराला आगीपासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. श्री जयंत हे सक्रिय असले पाहिजेत आणि घराचा विमा घेतला आहे म्हणून ते घर जळताना बघू शकत नाहीत. म्हणजे आता या ठिकाणी बघा, श्री जयंत यांनी त्यांच्या घराचा विमा काढलेला आहे. म्हणजे घराला कशापासूनही नुकसान झालं तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. मग त्यांनी विमा काढलेला आहे आणि त्यांच्या घराला आग लागली हे त्यांच्या लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर ती आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न श्री जयंत यांनी केला पाहिजे. आता या ठिकाणी श्री जयंत यांनी विमा काढलेला आहे आणि समजा घराला आग लागलेली आहे तर श्री जयंत असा विचार करू शकत नाही की मी त्या घराचा विमा काढलेला आहे आणि आगीमुळे जरी नुकसान झालं तरी मला नुकसान भरपाई मिळणार आहे, मग मी आग विझवण्याचा प्रयत्न का करू? अशा प्रकारचा विचार श्री जयंत यांनी करता कामा नये. जरी विमा काढलेला असेल तरी आपल्या घराचं नुकसान कशा प्रकारे कमी होईल, त्यापासून कोणत्या प्रकारची पावले उचलले तर तोटा कमी करता येईल याचा प्रयत्न श्री जयंत यांनी केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आपण ज्या गोष्टीचा विमा काढलेला आहे त्या गोष्टीचं नुकसान होताना जर आपल्याला लक्षात आलं तर ते नुकसान कशा प्रकारे कमी करता येईल याचा प्रयत्न विमाधारकाने केला पाहिजे, किंबहुना ती विमाधारकाची जबाबदारी असणार आहे. आता या ठिकाणी श्री जयंत यांनी विमा काढलेला आहे, त्यांच्या घराला आग लागली आणि ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर देखील जर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांना त्या प्रकारे कळवलं नाही, फायर ब्रिगेडला अग्निशमन जे दल असतं त्याला देखील त्या प्रकारे माहिती दिली नाही, तर या ठिकाणी असं लक्षात येईल की श्री जयंत यांनी मुद्दामून घराला आग लावलेली आहे असं देखील त्यामधून निष्कर्ष काढला जाऊ शकतो आणि नुकसान भरपाई देण्याचं टाळू शकतं. म्हणजे या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी मग कंपनी बांधील राहणार नाही. म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा विमा काढतो तर त्याचं नुकसान होतंय हे आपल्याला जर लक्षात येत असेल तर ते लक्षात आल्यानंतर त्याचं नुकसान कमी करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला पाहिजे. 7वं बघा, सर्वसाधारण कारण तत्व, निकटतम तत्व म्हणजे जवळचं तत्व, संभाव्य तत्व. या तत्वानुसार एकापेक्षा जास्त कारणामुळे नुकसान होते तेव्हा विमा हमीदाराचे उत्तरदायित्व ठरवण्यासाठी नुकसानीचे सगळ्यात जवळचे कारण विचारात घेतले जाते. म्हणजे जेव्हा ज्या वस्तूचा आपण विमा काढलेला आहे, ज्या गोष्टीचा आपण विमा काढलेला आहे
त्या गोष्टीचं एकापेक्षा जास्त कारणामुळे समजा नुकसान झालं, तर त्या गोष्टीचं नुकसान होण्यामागे सर्वात जवळचं कारण कोणतं आहे ते विचारात घेतलं जातं आणि ते विचारात घेऊन विमा हमीदाराचं उत्तरदायित्व म्हणजे त्याची लायबिलिटी ठरवली जाते. सामान्यतः नुकसानीच्या सर्व कारणासाठी विमा न उतरवता संभाव्य कारणासाठी विमा उतरवला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे काय केलं जातं, नुकसानीचे सर्व कारणांसाठी विमा उतरवला जात नाही, तर जे संभाव्य कारण असेल त्यासाठी विमा उतरवला जातो. उदाहरणार्थ एखादी कंपनी असेल, केमिकलची कंपनी असेल, तर त्या ठिकाणी नुकसान होण्याचं संभाव्य कारण काय असू शकतं, आग लागणे. कारण की अशा कंपनीमध्ये आग लागण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. मग या ठिकाणी कंपनीचा जो विमा काढला जाईल तो अग्नि विमा काढला जाईल. या ठिकाणी सागरी विमा काढला जाईल का, सागरी विमा काढला जाणार नाही, कारण की समुद्राचं पाणी कंपनीमध्ये येईल, त्यापासून जर नुकसान झालं अशा प्रकारचा विमा काढण्याचं काही गरज नाही. म्हणजेच काय तर विमा काढत असताना ज्या गोष्टीचा आपण विमा काढतोय त्याला सर्वात जास्त धोका कोणत्या गोष्टीपासून आहे त्यापासून संरक्षणासाठी विमा काढला जातो. अशा परिस्थितीत नुकसानीचे सर्वात जवळचे संभाव्य कारण शोधले जाते. जर नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित केले गेले असेल तरच विमा हमीदार नुकसान भरपाई जबाबदार असतो. तथापि नुकसानीचे संभाव्य कारण हे विमा सुरक्षित नसल्यास भरपाई मिळत नाही. म्हणजे ज्या गोष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि जर आपण त्या गोष्टीचा विमा काढलेला असेल तरच आपल्याला नुकसान भरपाई दिली जाते. आपण आज एक उदाहरण बघू. उदाहरणामध्ये आपल्याला ही जी बाब दिलेला आहे किंवा हे जे तत्व दिलेलं आहे ते अधिक स्पष्टपणे कळेल. विमादाराने चोरीच्या जोखमीसाठी विमा उतरवला होता. आता या ठिकाणी एक विमादार आहे, म्हणजे एक व्यक्ती आहे आणि त्यांनी जो विमा काढलेला आहे त्या चोरीच्या जोखमीसाठी काढलेला आहे. सदर घरात चोरी झाली आणि घर सोडण्यापूर्वी चोरट्यांनी घराला आग लावली. आता नुकसानीची दोन कारणे आहेत, चोरी आणि आग, आणि नुकसानीचे सर्वात जवळचे कारण आग हे होते. अशा वेळी घराचा विमा हा चोरीच्या जोखमीसाठीचा होता आणि आगीमुळे होणाऱ्या नुकसानीचा नाही. मग या ठिकाणी बघा, त्या व्यक्तीने चोरीपासून जर नुकसान झालं तर त्यासाठी विमा काढला होता आणि त्याच्या घरामध्ये चोरी झाली, परंतु चोरी झाली असताना त्या चोरांनी काय केलं, वस्तू किंवा जी मालमत्ता आहे किंवा संपत्ती आहे ती तर चोरली, दागदागिने असतील ते तर चोरलेच, परंतु ते चोरून नेत असताना त्यांनी घराला आग देखील लावली. म्हणजे या ठिकाणी त्याची जी काही संपत्ती होती किंवा दागदागिने होते ते चोरीला गेले, परंतु त्या चोरांनी आग लावल्यामुळे घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता या ठिकाणी जो विमा काढला होता तो आगीपासून संरक्षणासाठी काढला होता का, तर नाही. तर कशासाठी काढला होता, चोरीच्या जोखमीपासून संरक्षण मिळावे यासाठी काढला होता. मग या ठिकाणी आगीपासून जे घराचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी ती नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनी बांधील नाही. म्हणजेच ही कंपनी, विमा कंपनी फक्त चोरीमुळे जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे ज्या चोरांनी जे काही दागदागिने चोरले असतील, जे काही पैसे चोरले असतील, ते जे नुकसान झालेलं आहे त्याची जबाबदारी घेणार आहे आणि तेवढीच नुकसान भरपाई विमाधारकाला देणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या गोष्टीपासून किंवा ज्याच्या संरक्षणासाठी आपण विमा काढलेला आहे त्या गोष्टीपासून जर नुकसान झालं तर आणि तरच आपल्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत असते. इतर कारणामुळे समजा नुकसान झालं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. आणखी एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, आपण आपल्या घराचा किंवा आपण आपल्या कंपनीचा अग्नि विमा काढला असेल, म्हणजे आगीपासून जर नुकसान झालं तर आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा काढला असेल, परंतु त्या ठिकाणी भूकंप आला आणि त्यामध्ये कंपनीचं नुकसान झालं. मग या ठिकाणी सांगा बरं, आपल्याला विम्याची नुकसान भरपाई मिळेल का, तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. आपल्याला कंपनीचं नुकसान झालंय का, तर हो झालं, पण ते कशामुळे झालं, आगीमुळे झालं का भूकंपामुळे झालं, तर ते भूकंपामुळे झालं आणि त्यामुळे
भूकंपापासून नुकसान झाल्यास विमा मिळावा किंवा नुकसान भरपाई मिळावी असा आपण विमा काढला नव्हता. आपण कशासाठी काढला होता? आगीपासून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा काढला होता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळणार नाही. तर अशा प्रकारे विम्याची एकूण 7 तत्व आहेत. ही सर्व जी तत्व आहेत ती अतिशय महत्वाची तत्व आहेत आणि ही तत्व विमाधारक आणि विमा कंपनी म्हणजे विमा हमीदार या दोघांना देखील या तत्वांचं पालन करावं लागतं.